आज आहे DPLचा दुसरा दिवस. DPL म्हणजे डांगेवाडी प्रीमियर लीग. नमस्कार, मी धीरज. सेमीफायनलला जाण्यासाठी 7 मधून 4 मॅच जिंकायच्या होत्या. काल आम्ही 4 मॅच मधून फक्त एकच जिंकलो होतो. आमची मॅच चालू झाली आणि आम्ही परत 2 मॅच हरलो. आम्ही जरी हरलो असलो तरी आमचा जोश तोच होता. कोणतीही टीम जिंकली तरी डांगेवाडी जिंकणार होती. शेवटची मॅच आम्ही जिंकलो, पण काय फायदा, आम्ही बाहेर गेलो. आमची मॅच झाल्यावर आम्ही जेवायला गेलो. आज जेवणात चिकन होते. आज 13 मॅच झाल्या. फायनलला आई रांबोळकरीन 11 आणि रामेश्वर 11 हे 2 संघ पोहोचले. रामेश्वर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. रांबोळकरीन 11 संघाने षटकार आणि चौकार मारून रामेश्वर 11 संघाला 50 रन मारून 51 रनांचे टार्गेट ठेवले. 51 to win. रामेश्वर 11 संघ गेली 2 वर्ष DPLचा विजेता झालाय. या वर्षी सुद्धा ते फायनलपर्यंत पोहोचलेत. सगळ्यांना उत्सुकता होती की विजेता कोण होतंय. बॅटिंगसाठी आलाय सर्वेश आणि मंगेश. फायनलचा सामना आहे. पहिला चेंडू पाहूया झेलतो का आणि पहिला हा आहे रामेश्वर संघाचा सर्वेश. याच्या बॅटला बॉल लागला तर तो षटकार किंवा चौकार एवढं नक्की. याची जो विकेट घेईल त्याच्यासाठी 1001 रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. रांबोळकरीन 11 संघाला जर जिंकायचं असेल तर सर्वेशची विकेट खूप महत्त्वाची होती. 3 चेंडू 1 धाव. रोमांचक सामना. खालून टाकतो बॉल आणि हाय दिलेला. सलग 3ऱ्या वर्षीच्या DPLचा विजेता ठरलाय रामेश्वर 11 संघ आणि या सामन्याचा मालिकावीर झालाय सर्वेश पांगरे. आई रांबोळकरीन 11 संघ या वर्षीचा उपविजेता झालाय. सलग 3 वर्ष सर्वेश पांगरे विजयी झालेला आहे. मॅच संपवून मी निघालोय घरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.